आहे नवीन व्लॉगमध्ये. आणि आता आम्ही चाललो आहेत कोल्हापूरला आणि सोलापूरला. कशासाठी काय वगैरे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेलच. आणि ते पण माझ्या स्पेशल माणसांसोबत जे माझे खूप स्पेशल आहेत, खूप जवळचे आहेत. सो चला मग तुम्हाला हा व्लॉग. आता आम्ही 4:30 वाजता निघालेलो. आता आम्ही पुणे क्रॉस करून पुढे आलो आहेत. आता आम्ही नाश्ता करायला बसणार आहोत. सो मग चला दाखवते तुम्हाला. झोपेतून उठलेलं दिसते कारण की झोपलेले, कारण की 3 वाजता उठले. सो मग झोप तो बनती आहे, एक झोपकी तो बनती आहे. सो चला मग तुम्हाला मी दाखवते. आमचा हा पेपर मसाला डोसा आलेला आहे एवढा मोठा. मला मागवली आहे मिसळ थाळी आहे ही. खूप टेम्पटिंग दिसते आणि ही तरी. सो आता कोल्ड कॉफी आलेला आहे, लास्ट स्टॉप आमचा. आणि मम्मी पप्पांचं पण झालं आहे नाश्ता वगैरे करून. आणि 1/2 चाय पित आहेत. आता नाश्ता वगैरे करून झाला आहे आणि आता आम्ही ऑन द वे आहोत फॉर तुळजापूर. आता आम्ही सोलापूर हायवेला आहोत, लागलेलो आहोत बघा. आणि तिथून आम्ही जाणार आहे तुळजापूरला. सो चला मी तुम्हाला दाखवते. आमचा नाश्ता आम्ही आज भरपूर केला आहे. तर आज कोणाचा जेवायचा मूड तर लवकर होणार नाही आहे. तर आत्ता वाजले 8:30. तर मग चला तुम्ही पण आमच्यासोबत ट्रॅव्हल करा आणि खूप साऱ्या गोष्टी बघायला भेटणार आहेत या ब्लॉगमध्ये. सो हा ब्लॉग एंडपर्यंत बघाल तर खूप मजा येईल. गाईज आता आम्ही थांबलो आहेत पेरू घ्यायला. आता पेरू घेऊया थोडेसे खायला, चांगले आहेत बघा. मम्मी पेरू घेऊन आली. हा माझा पेरू. सोलापूर लांबोलीला आहोत आम्ही आता. उसाचा रस पितोय आणि अजून पोचायचं आहे, लांब जायचं आहे भरपूर. सो गाईज आता आम्ही चाललो आहेत मंदिरामध्ये. खूप गर्दी आहे पण तरीही आम्ही दर्शन घेणार आहोत. मी पटापट कपडे चेंज केले गाडीमध्येच. तर चला मग तुम्हाला दाखवते तुळजापूर कसं आहे आणि काय आहे ते. मी पण फर्स्ट टाईम आले. सो तुम्हीही फर्स्ट टाईम माझ्या व्हिडिओतून बघत असाल. सो तुमच्याकडनं मी प्रार्थना करेल देवीला की तुम्ही खुश राहा, तुमच्या घरातले खुश राहा. सो चला. आणि हा आज चैत्र पौर्णिमा चालू झाली आहे त्यामुळे भरपूर गर्दी आहे तुळजापूरला. तरी तर हा आहे तुळजापूरचं मंदिर. भरपूर गर्दी आहे. आज चैत्र पौर्णिमेचा पहिला दिवस आहे. सो त्यामुळे भाविकांची आणि भक्तजनांची भरपूर गर्दी आहे. जेव्हा आम्ही इथे पोचलो तेव्हा आमचा प्लॅन होता की आम्ही उद्या सकाळी दर्शन घ्यायचं. पण काय माहिती माऊलीची काय कृपा की तिने आजच दर्शनाला म्हणजे आल्या लगेच बोलवलं. आणि चांगलं वाटतंय. आणि आम्ही वेट करतो आमच्या खालीचा. पूजा मान सन्मान सुख समाधान शांतीला मुलांना भवानी माता वारी वारी जन्मवरणाधिकारे हरी पुंडवासा संकट नेवारे जय देवी जय देवी महिषासुरे गुरुवारी शर्वरे तारक संजोनी जय देवी जय देवी. त्याचे पोलीस मंदिर होते फोन नंबर आहे माझा. फोन नंबर सांगा ना. 9503248497. तुम्ही तुळजापूरला याल तर नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. जर आपण आपल्या मनातलं बोललो ते होईल की नाही. जर राईटला बोललं होईल आणि जर लेफ्टला बोललं नाही होईल. चला
मामा चला. तर गाईज आमचं दर्शन झालेलं आहे फायनली. आता आम्ही निघतोय कोल्हापूरसाठी आणि कोल्हापूर इथून भरपूर लांब आहे. सो चला आता निघूया. खूप छान दर्शन झालं, खूप छान वाटलं आणि खूप मनापासून खूप छान छान गोष्टी झाल्या. आणि चला मग आता तुम्हाला पुढे दाखवते. आम्ही निघतोय आता कोल्हापूरसाठी. गाईज आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही जेवायला आलो. तर म्हणजे या हॉटेलचं इंटिरियर खूप छान आहे, ते एकदा तुम्हाला दाखवते. जेवण दाखवते कसं आहे काय आहे आणि मग त्यानंतर आपण इंटिरियर वगैरे बघूया. जेवल्यानंतर मी कपडे चेंज केले आलेले कारण की उद्या पण मला हाच ड्रेस घालायचा आहे आणि थोड्या वेळासाठी घातलेला तो उद्या पण चालून जाईल. नो डझंट मॅटर. म्हणून चला मी तुम्हाला दाखवते जेवायला आम्ही काय करतो. सो गाईज इथे व्हेज थाली आलेली आहे आपली. याच्यामध्ये खीर मी पहिल्यांदा बघते थालीमध्ये आणि ती पण शेवयाची खीर आहे. परत डाळ आहे, ही भाजी नाही पिठलं आहे, पिठलं आणि परत ती कढी आहे. अच्छा ही कढी आहे, डाळ नाही आहे. मी नाही खात कढी तर मला माहिती नाही. आणि पिठलं आहे, ही डाळ आणि हा रस्सा आहे वाटतं. शेवग्याच्या शेंगाची आमटी आहे आणि कांदा पापड चपाती आहे. इथे आपली शेंगदाण्याची चटणी आलेली आहे. इथे हिरवी चटणी आणि लोणचं पापड भात वगैरे अशी ही थाली आहे. सो गाईज आम्ही जेवून वगैरे निघालेलो आहोत कोल्हापूरला आणि कोल्हापूरला पोचायला आम्हाला फक्त 1.5 तास बाकी आहे. म्हणजे 63 किलोमीटर आहे इथून कोल्हापूर. तर मग आम्ही ट्रॅव्हलिंगच करतोय कधीपासून आणि पोचू आम्ही 7-8च्या सुमारामध्ये पोचू. आणि रस्ताही पूर्ण मोकळा आहे. क्लाउड बघू शकता किती मस्त वाटतं तो. वा चला मग पटकन जाऊया. कारण की का माहिती आहे मी ब्लॉग शूट नाही घेते. ब्लॉग मोठा होईल आणि मग ते 2 पार्ट टाकावं लागेल. सो मला ही सगळी मजा एकाच पार्टमध्ये टाकायची आहे, म्हणजे एकाच ब्लॉगमध्ये टाकायची आहे. सो त्यामुळे जास्त काही रेकॉर्डिंग घेत नाही आहे. असं आम्ही ट्रॅव्हलच करतो आणि जे काय बोलतात ना मिनी ब्लॉगसुद्धा येणार आहेत काही. सो त्याच्यामध्येही तुम्ही बाकीची मजा बघू शकता. सो स्टे ट्यून बघत राहा हा ब्लॉग आणि भरपूर मजा येणार आहे उद्या सुद्धा. आम्ही आता पोहोचतोय, 1.5 तास आहे. फायनली आपण कोल्हापूरला पोहोचलोय. हा व्ह्यू बघू शकता किती मस्त वाटतोय. इकडचा पण व्ह्यू बघा. ही गाढवं सुटलीत इथे. केवढी सर्व आहेत. त्याच्यामध्ये माझा भाऊ आहे आणि सगळी भावंड आहेत आणि आणि फ्रेंड्स आहेत सगळे असे नाचतात रस्त्यावर. हाय कसे त्यांना तरी माहिती आहे लाईन में चलो. कोल्हापूरमध्ये पोहोचलोय आणि स्टे करणार आहोत आम्ही आजच्या दिवस कोल्हापूरमध्ये. सो चला तुम्हाला मी छोटीशी रूम टूर घेते. एवढं काही खास नाही, बेड छोटासाच रूम जास्त नाही. आणि इथे कबड आहे आणि इथे आरसा आहे तुम्ही बघू शकता. तर इथे आरसा दिलेला आहे. ते मी सगळं ठेवलंय. माझा फॅनी पडला बिचारा आणि माझी पर्स, माझे कपडे. दुसऱ्या रूममधून अजून बॅग आणायची आहे आणि छोटीशी TV आहे. जे बॅग्स आहेत ते कबर्डमध्ये आहेत. ते म्हणजे वर घेऊन आले आणि ते ठेवलेत सुद्धा. सो ऑल सेट. उद्या आम्ही जाणार आहोत देवीच्या दर्शनाला. सो तुम्हाला उद्या मी दाखवेलच. आणि आत्ता तरी मी भरपूर टायर्ड झाले. मी आता खरंच काहीतरी खाणार आहे आणि झोपणार आहे. तर भेटूया आपण उद्या. बाय, गुड नाईट. सो गुड मॉर्निंग गाईज. आता सकाळचे वाजले 6:30 ना. आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि आम्ही चाललोय आता दर्शनाला. सो चला तुम्हालाही दाखवते. सकाळी उठून रेडी झालोय म्हणून माझा फेस तसा दिसतोय. आणि कालचा ड्रेस घातलाय बिकॉज काल काही घंटेसाठीच घातलेला, काही तासांसाठीच ड्रेस घातलेला, मग तोच परत वेअर केला. आणि मग चला आता मी तुम्हाला दाखवते मी कोल्हापूरचं मंदिर. चला. तर मग आम्हाला असं वाटलं की भरपूर गर्दी असेल मंदिरामध्ये आणि म्हणजे
कालच ज्योतिबाची यात्रा झालेली, तर आम्हाला असं वाटलं की भरपूर गर्दी असेल म्हणून आम्ही सकाळी उठलो आणि दर्शनाला आलो आहे. तर मग चला तुम्हाला दाखवते, आणि गर्दी बिलकुल नाही आहे. तर आम्ही मंदिराच्या इथे पोचलेलो आहोत ऑटोनी, कारण की आम्हाला असं सांगितलं गेलेलं की खूप गर्दी असेल, पार्किंगला जागा नसेल, तर आम्ही गाडी नाही काढलेली आहे. हे आहे मंदिर. तर आमचं दर्शन झालेलं आहे आणि खूप चांगलं दर्शन झालेलं आहे. थोडी पण गर्दी नव्हती आणि ते सेम तुळजापूरला झालं आमच्यासोबत. म्हणजे खूप लवकर दर्शन झालं, इथे पण खूप लवकर दर्शन झालं आणि मंदिर पण खूप छान आहे. मूर्त देवीची तर अप्रतिम सुंदर आहे एकदम. बोलतात ना, जेवढी बघू तेवढे डोळे भरून, जेवढं पण बघून घेऊ तेवढं बघून घेतलंय. आणि इथे पालखी आहे बघा. आणि खूप छान वाटलं, मला तर भरपूर छान वाटलं. खूप सकाळी प्रसन्न वाटलं. देवीची मूर्ती बघून डोळे नव्हते, म्हणजे मन नव्हतं भरत, डोळे तर भरून आलेले. शॉपिंग करणारे कोल्हापूरला आलं, कोल्हापुरी साज घेणं तर बनतं आहे. तर मग चला आता दाखवते मी तुम्हाला. कोल्हापुरी साज वगैरे घ्यायचं आहे मला. परत एक साडी घ्यायची आहे, मला भरपूर आवडले, मी माझ्या प्रोफाईलवर पण वेअर केली होती. सो चला मी तुम्हाला दाखवते आम्ही काय शॉपिंग करतो आणि काय नाही. या 2 ठुश्या बघितल्या आहेत, मला ही अशी जाड ठुशी हवी होती. बघूया आता या दोघातून मी कोणती घेते. तुम्हाला कोणती आवडते ती दोन कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आता पहिल्यापासून अशी जाडवाली ठुशी घ्यायची होती, पण ती मला भेटत नव्हती आणि भेटत होती ती खूप कॉस्टली होती. सो आता मला वाटलेली आहे तर मी कोणती घेते, कोणती माझ्यावर चांगली दिसेल त्याच्याप्रमाणे मी घेते. आता बघूया. आणि गतकाळीच मी घेते कोल्हापुरी साज, आणि हा मी मुलीसाठी घेतला आहे. येणारे माणसं बसलेली आहेत आमची सध्या, ते विचारत आहेत की किती रुपयाचा खर्च होणार आहे त्यांना. किती लॉस होणार आहे. सो ते सध्या बघतायत, विचार करतायत की कितीचा लॉस होतोय मला. डॉगी भेटलेला आहे. पिनू होय होय शोना इथे इथं का माझी पिकी शोनी 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 आहे. सिंबासारखा हसतोय आता. सिंबासारखा हसतोय. किचन अडकलेली असं वाटतं मी घरी म्हणजे घरी घरच्यासाठी घेते ही बाई. बघा आता कोणती घेते, यातून कोणती चांगली वाटते. तशी मूर्त तर छान वाटते, पण सजवलेली कोणती चांगली वाटते. तर मग गाईज आता आमचं दर्शन करून झालं, शॉपिंग करून झालं आणि मूर्ती घेतली आहे देवीची घरी न्यायला मानकोळ्याला. आणि प्रसादसुद्धा घेतला. इथे प्रसाद भेटतो लाडूचा, तो सुद्धा आम्ही घेतला आहे ना. आता निघालो आहेत आम्ही. खूप मस्त दर्शन झालं, खूप मस्त मंदिरं आहेत आणि खूप छान प्रसन्न वाटलं आणि खूप वेळ बसायला भेटलं गाभाऱ्यामध्ये, तर खूप छान वाटते. आम्ही साड्या घेतल्या आहेत, भरपूर साड्या घेतल्या, भरपूर शॉपिंग केली आहे. आणि मी 5 साड्या घेतल्यात, मला 2, मम्मीला 1, आत्याला 1 आणि अजून 1 साडी म्हणजे झालं किती. आणि मम्मीने पण घेतल्यात भरपूर साड्या आणि अजून साड्या आम्ही बघतो. थोडा आम्ही सगळा पसारा काढलाय आणि आता साड्या चॉईस केल्या घेतल्या आता. आणि ते पप्पा बिझी आहेत फोनवर, बिझनेसमॅन. सो मम्मी इथे साड्या घेते, लावून बघते साड्या. आप्पे खातोय, मम्मीला भरपूर आवडतात आप्पे. मम्मी आय मिस यू आप्पे खाताना, पण जाऊ दे, तुला मी घरी आणेल आणि बनवून देईल आणि खा. थालीपीठला इथं धपाटा बनवतो, तुला धपाटा देऊ एक. आणि आप्पे आणि धपाटा आम्ही एक घेतोय थालीपीठ. गाईज आम्ही आता घरी म्हणजे ते हॉटेलवर सगळ्यांना सोडलंय आणि आता आम्ही चाललो आहेत कोल्हापूरमध्ये शॉपिंग करायला. बघू काय काय भेटतं आणि काय काय नाही. सो चला. ते चपला बघते, मला कोल्हापुरी चप्पल भरपूर आहे तिथे. आता शॉपच आहे. सो बघूया आता कोणती चांगली वाटते. म्हणते की एक आवडले चप्पल.
2-3 दुकानं फिरलो आणि फायनली जाऊन मी ही वाली कोल्हापुरी फायनल केली आहे. तर गाईज फायनली आमच्या चपला झालेल्या आहेत चॉईस करून आणि मी एक पप्पांना घेतले, एक दादाला घेतले चप्पल आणि एक मला घेतले. तुम्हाला दाखवते मी. ही मी पप्पांना घेतले, ही माझी चप्पल आहे आणि ती दादाची. तर मग गाईज झालंय सगळं, आता लवकर घरी निघायचं. सो मी शॉपिंग वगैरे करून आता परत रूमवर जाऊ आम्ही आणि मग सगळं पॅकिंग वगैरे करू आणि मग त्याच्यानंतर निघू घरी जायला. सो चला देवाची गाठी चालली आहे. थांबा मला. आम्ही घेतोय अंजीर आणि भरपूर मोठा आहे अंजीर. आमच्या इथे लहान लहान भेटतात हो काका. मोठे आहे ते. आमच्या इथे मुंबईला लहान लहान भेटतात. सो गाईज फायनली फायनली आमचं दर्शन झालेलं, शॉपिंग झालेली आहे पूर्ण आणि आता आम्ही निघालोय कोल्हापूरवरनं ते आता घरी जायला. आता हे बघा आम्ही निघालोय आणि हां जेवायला आम्ही थांबू कुठेतरी स्टॉप घेऊ. दर्शन खूप चांगलं झालं, अनएक्सपेक्टेड गोष्टी घडल्यात आणि खूप छान झालं. तुम्ही बघितलंच असेल ब्लॉगमध्ये. सो चला मग आता परतीचा प्रवास घराकडे. फुलाची शेती मी फर्स्ट टाइम बघते सूर्यफूल एवढ्या जवळून. सो मी तुम्हाला दाखवते. चला गाडी लावली आहे आणि इथे आहे शेती सूर्यफुलाची. तिथे चालू. तर गाईज बघा किती मस्त सनफ्लावर्स सूर्यफुलाचं शेत आहे. मी फर्स्ट टाइम बघितलं आणि किती क्यूट फ्लावर्स आहेत. खूप छान आहेत, खूप छान आहेत. मी तुम्हाला दाखवते. खूप मस्त आहेत आणि मी फर्स्ट टाइम असं सूर्यफूल बघते एवढ्या जवळून. पहिली गोष्ट हे बघा किती भारी, क्लाउड पण किती भारी दिसतोय बघा आणि सूर्यफूल सगळीकडे आहे ते बघा. अँड दिस इज अ ओरिजिनल. मी फर्स्ट टाइम बघते. मी खूप एक्सायटेड, खूप म्हणजे खूप. आता ही असं वाटतं की काय करू काय नाही, पण खूप भारी बघा ना किती मस्त आहे. आता बघा किती मस्त आहे ना. तो चला मग आम्ही फोटोज व्हिडिओज काढलेत, तुम्हाला दाखवतो. आपलं सगळ्यात हेवी ड्रायव्हर आहे तिथे बसलेत गाडी चालवायला आणि मम्मी पण पुढे बसले. स्पीड ब्रेकर सांगायला बसले मम्मी पुढे. क्लीनर नाही, स्पीड ब्रेकर. हो गाईज आम्ही फायनली घरी पोचलेलो आहोत आणि भरपूर उशीर झाला. आता वाजलेत 8 वाजत आलेत आणि मग भरपूर आम्ही ट्रॅव्हल केला. आता खूप दमलोय आणि दॅट सेट. सो या ब्लॉगमध्ये आपण इथेच थांबूया आता, कारण की पुढचा ब्लॉग लगेचच येणार आहे. तर जर हा ब्लॉग आवडला असेल तुम्हाला देवदर्शनाचा तर तुम्ही जाऊन नक्कीच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करून सांगा आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्टे हॅपी अँड स्टे सेफ. बाय बाय अँड गुड नाईट. मी खूप थकले, मी चालले झोपायला. बाय.